जो व्यक्ती समोरच्याच्या भावनांची समोरच्या आयुष्याशी खेळतो ना, असा खोटेपणा करणाऱ्या माणसाकडनं सत्कार स्वीकारणं म्हणजे मला तरी अपमानास्पद वाटतंय। ज्या माणसाकडनं सत्कार स्वीकारणं अपमानास्पद वाटत असेल त्याच्याकडनं काहीही स्वीकारणं खरं तर चुकीचंच आहे। पण आपल्या गावातल्या लोकांनी काही माणसांना उगाच डोक्यावर चढवलंय, पण फक्त त्या कारणाने त्यांच्याकडनं सत्कार म्हणजे मला खरंच जोक वाटतं। हो ताई, काय बोलायला लागलाय तुम्ही? खरं तेच बोलतीये। हो, काय बडबड करते ही मुलगी? आमच्या तेजा दादाबद्दल काय पण उलट पालट बोलते। अहो सर। हो मास्तर, उतरा तिला खाली। वैदेही, तू जे बोलते ते अत्यंत चुकीचं आहे। वैदेही, तू काय बोलतेस, कुणाशी बोलतेस असं भान तरी ठेव। माफी मागा ती त्यांची। माफी मागा तुम्ही। बरोबर आहे, माफी मागायला पाहिजे। माफी माग, माफी माग। शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा। त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नका। बोलू दे त्यांना काय बोलायचे ते। बोला, तुम्ही बसा, बसा, तुम्ही बसा, बसून घ्या। आई बसा, बोला। माझी तुम्हा सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे, मला जे म्हणायचंय ते फक्त एकदा ऐकून घ्या आणि त्यानंतर तुमचं जे ओपिनियन असेल ते मी एक्सेप्ट करायला रेडी आहे। सर, मी भान ठेवूनच बोलते। फक्त इथे काही लोक आहेत जे भान विसरून वागतायत, त्यांना भानावर आणायचंय। वैदेही, तेज प्रताप हे या गावाचे भूषण आहेत, त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही ना? भूषण? आपण या शब्दाचा अर्थ विसरलोय का? मी समजू शकते, मी असं इथे येऊन खरं बोलतेय, तुम्हाला वाटत असेल मी रूढ वागते, पण माझी एकच इच्छा आहे की ह्या विद्यार्थ्यांसमोर कुठलाही चुकीचा आदर्श निर्माण होऊ नये। प्लीज ऐकून घ्या फक्त माझं, प्लीज माझं फक्त एकदा ऐकून घ्या। काल रात्री आमच्या घरी गुंड आले होते। त्यांनी आमच्या वडिलांवर हात उगारला, आम्हाला प्रचंड त्रास दिला आणि आमचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त करून गेले। आणि तेवढ्यात तिथे येऊन पोहोचले तेज प्रताप मक्तेदार। त्यांनी सगळ्या गुंडांना पळवून लावलं। अहो, आमचे वडील तर फक्त त्याचे पाय धरायचे बाकी होते। ते सगळं झाल्यावर आज शाळेत येताना त्यातला एक गुंड मला सापडला। त्याला मी जाब विचारला, त्याने मला सगळं खरं खरं सांगितलं। त्यांनी मला हेही सांगितलं की हा हल्ला आमच्यावर कोणी प्लॅन केला होता।
तुम्हाला उत्सुकता असेल ना जाणून घ्यायची? आमच्यावर हल्ला करणारा होता खंबीर साथ आणि पक्का वादा, रमावतीचा आवाज, तुमचा लाडका तेजाचा. नाही विश्वास बसत आहे ना? हेच खरंय. तेज प्रताप मक्तेदार यांनी आमच्या घरावर हल्ला प्लॅन केला आणि त्यानंतर स्वतःच येऊन आम्हाला वाचवलं सुद्धा. आता एवढं सगळं झाल्यानंतर मला तुम्हाला एकच विचारायचं की मी त्यांच्याकडनं हा सत्कार स्वीकारणं कितपत योग्य आहे? मला नाही पटणार. मॅम, माझी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, तुमची विद्यार्थिनी म्हणून फक्त माझं ऐकून घ्या. आज आपल्या ऑडियन्समध्ये आमच्या विजया मावशी आहेत. शाळेत असताना त्या आमची खूप काळजी घ्यायच्या, आम्हाला अगदी त्यांच्या मुलांसारखं सांभाळायच्या. आता असं दिसतंय की त्या अजूनही या शाळेसाठी सेवा करतायत. जर हा सत्कार मला त्यांच्या हस्ते मिळाला, मला खरंच खूप आनंद होईल. थँक्यू. आणि शेवटचं, माझी या मुलांना एकच विनंती आहे की तुम्ही जो काही आदर्श निवडाल तो खूप विचारपूर्वक निवडाल. आपण सगळ्यांनी रमावतीचा आवाज, तेजादा तेजादा हे म्हणण्याऐवजी सगळे एकत्र म्हणूया, भारत माता की जय. मॅडम, तुमची परवानगी घेऊन मी मावशींना मंचावर येण्याची विनंती करते. आई, पोटात गोळा यायला लागलाय का? वैदेने कोणत्या उंबरत्यावर पाय ठेवले ना तिला नाही कळत. तर माईसाहेब तिला आता काही सोडत नसते. का बोलू देतीस त्याला? तेजानं थांब. मला हे काय पटलेलं नाही. अरे अख्ख्या रमावतीत कुणाची हिंमत नाही तुझ्याकडे बोट करून बोलायची, आणि असताना त्या आत्म्याला पण किती थंडर, हे सगळं निस्तरायला आपल्याला वेळ लागेल. सगळ्यात आधी ते आत्मारामला बाहेर काढावं लागेल. पोलीस स्टेशन मध्ये येतो. जा, सोडव त्याला. जा. असू दे 2 दिवस आत. वक्ताला कळलं नाही त्याला. थंडर दोस्त आहे. जा, सोडव त्याला. तुम्ही म्हणाल तस सोडव तर सोडव. ए हॅलो, प्लॅनिंग सुरू आहे.
नाही, आज जो काही अपमान झाला त्याचा रिव्हेंज घ्यायचाच असेल तुम्हाला. वाया गेलेला होता हे माहित होतं, पण इतकं नीच वागशील असं कधीच नव्हतं वाटलं. हो ताई, शब्द सांभाळून वापरा. कसला शब्द? आहात तुम्ही टपोरी आणि मवाली. काय ना, ह्या शब्दांमधनं असभ्यता अशी ओसंडून वाहत असते. तुम्हाला ज्या भाषेत कळेल त्याच भाषेत बोलते. आपण जे पेरतो तेच उगवतो. Am I right? मिस्टर तेज प्रताप मक्तेदार. त्याच्यात हे आता अति होते. बासा, शेवटचं सांगते, माझ्या पप्पांवर जर कोणी हात उगारला ना, त्यांना एका लाथीत उत्तर देऊ शकते आम्ही. एक लाथ आणि 32 घशात. ह्या पुढे माझ्या वाटेला येण्याआधी 100 वेळा विचार करायचा. तेजाला कळालं की नाही, हे जन्म पण अपुरं पडेल तुम्हाला. पण एक दिवस आमचं तेजाला तुम्हाला कळतील ते कसं आहे. काय माहिती साहेब, तुमचं इमेज बिल्डिंग प्रकरण नुसतं शब्दातच राहिलं. एवढा मोठा खेळ मांडला, मला सांगा काय उपयोग झाला त्याचा? तुम्हाला काय वाटलं, थोडा दुरळा उडाला, थोडं कौतुक झालं म्हणजे थेट तिकीट मिळेल? अहो, पब्लिक मूर्ख नसतं. तरी बरं, या महिला आयोगानं डोकं वर नाही काढलं आणि आम्ही सांभाळून घेतलं. नाहीतर सोशल मीडिया, न्यूज चॅनल मध्ये बातमी लागली असते ना, तर जनजागर पक्षाची बदनामी झाली असते. माईसाहेब मक्तेदार महिला सन्मानाच्या नावानं खेळ करतायत अशी हेडलाईन असते. साहेब, आम्हाला एक संधी द्या. तीच दिली होती ना, तीच घालवली तुम्ही माईसाहेब. साहेब, आम्ही रिक्वेस्ट करतोय, एक संधी द्या. आम्ही आमचं वलय परत निर्माण करू, स्वतःला सिद्ध करू. आणि एक मिनिट. हा बोला कमिशनर साहेब. हा, ज्या माणसाच्या हस्ते तुम्हाला माझा सत्कार करायचा आहे तो त्या पात्रतेचाच नाहीये. हो, कागदपत्र पाठवून द्या. हो हो, मी सही करतो. हा हो, हे बघा माईसाहेब, आता तुमचं राहू द्या तुमच्यापाशी. मी काय सांगतो ते ऐका. आता असं काहीतरी करा की पक्षाच्या वॉर रूम मध्ये दुसऱ्याचं नाव उच्चारायला सुद्धा समोरचा घाबरला पाहिजे. बाकी आमचं काय, ज्याच्या मागे जनतेची लाट त्याला तिकीट. मग नाव मक्तेदार असो नाही तर अजून दुसरा.
गरम गरम सूप पिऊन घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. लवकर बरे झालात ना की बघा सत्ता आपल्या पायाशी पडलेली असेल. ज्या माणसाकडनं सत्कार स्वीकारणं अपमानास्पद वाटत असेल त्याच्याकडनं काहीही स्वीकारणं खरं तर चुकीचंच आहे. पण आपल्या गावातल्या लोकांनी काही माणसांना उगाच डोक्यावर चढवलंय. पण फक्त त्या कारणाने त्यांच्याकडनं सत्कार म्हणजे मला खरंच जोक वाटतोय. काल रात्री आमच्या घरी गुंड आले होते. आम्हाला प्रचंड त्रास दिला आणि आमचं घर पूर्णपणे उद्ध्वस्त करून गेले. हसतेस कशाबाई? आणि तेवढ्यात तिथे येऊन पोहोचले तेज प्रताप मक्तेदार. सगळ्या गुंडांना पळवून लावलं. ते सगळं झाल्यावर आज शाळेत येताना त्यातला एक गुंड मला सापडला. त्याला मी जाब विचारला. त्याने मला सगळं खरं खरं सांगितलं. तुम्हाला उत्सुकता असेल ना जाणून घ्यायची? हा जोर आहे ना तवा दाखवायचा होता. माई समज बघा आमच्यावर हल्ला करणारा होता. खंबीर साथ आणि पक्का वादा. रमावतीचा आवाज तुमचा लाडका तेजादा. हिचं काय? सुरुंग आहे सुरुंग. माई साहेबांच्या साम्राज्याला भगदाड पाडणारा सुरुंग. कांजा बिंजा मारला काय काय तू? ती माई आहे माई. यो भिजका फटाका आपल्या काही कामाचा नाही. पाय आडवं घालायची सवय काही गेली नाही बघा तुमची. त्या बाईनं नवरा मेल्यानंतर माई साहेब बनून साम्राज्याचा गजरा माळला आणि आपण दोघं बाजूला फेकले गेलो. विसरू नका ही सत्ता तुमची आहे. तुम्ही फक्त मम म्हणा. बघा मी तिला कशी ठेचते. रमावतीची आई म्हणून काय नाचायचं ते नाचू दे तिला. शेवटी रमावतीचा निकाल मीच लावला. त्या पोरीची आपली ओळख ना पाळक. तिच्यावर जास्त भरोसा ठेवू नको. पोरगी फक्त हत्यारे. तिच्या धारेचा मी कसा वापर करून घेते ना ते बघाच. ही वैदेही तुम्हाला लंगडं घोडं वाटत असेल पण ते घोडच रेस उलथवणार. हे सगळं आपल्या अंगलट नको यायला. त्याच बघ कसं आहे ना साहेब. गिधाड सावजावर लगेच झडप घालत नाही. आधी घिरट्या मारत मग झेप घेत आणि कचकन पकडत. आणि ती वेळ आता आली. पोरीची साथ आणि माईला मान. तू ताबडतोब इथून निघायचं. तू मध्ये बोलू नको. जीव वकिली करू नको. तू काय निर्लज्जासारखं माझ्या थोबडाकडे बघती. बॅगा भरा चाल लगेच देख. पप्पा काय चुकलं माझं? तुम्ही एवढं ऐकवताय मला. आपल्या घरी आलेले गुंड त्यांनी पाठवले होते इतकंच म्हटलं ना मी. मग एवढं काय चुकलं? चूक तुझी नाही, चूक हिची. मला न विचारता हिला कबड्डी खेळायला पाठवू नकोस म्हणून लाख वेळा सांगितलं होतं तुला. पण ऐकलं नाही माझं.
ही कबड्डी शिकलीच नसती तर आज इथं खेळायला आली नसती आणि हा गोंधळही झाला नसता. तुझ्यामुळं झालं हे सगळं. तू तर दाब आलं मनात, वाजवली टिमकी, केला गाव गोळा आणि मारली बोंब, असं नसतंय. आणि तू ह्या रमावतीला डबकं म्हणते ना? वय हाय, हे रमावती डबकं आहे आणि त्या बाईस आहे त्या डबक्यातली मगर आहे. ते तेज प्रताप दादा हे त्यांचे सुपुत्र. ए बाई, आम्हाला राहायचंय गावात. त्यांच्याशी वैरखूत चालणार नाही आम्हाला. आणि झालं, तू इथं आली, खेळली, स्पर्धा संपल्या, तुझी मैत्रीण बी आलेली आहे ना, ती लगेच जाणार आहे. तू तिच्या संग लगेच निघायचं. बॅग भरा, निघा, चला. वैदेही मी निघते. आपण नंतर बोलू. थांब की मॅडम, तू कुठेच जाणार नाहीयेस आणि मीही कुठेच जाणार नाही. सुमन, पप्पा प्लीज, उगाच आरडाओरडा करून मला शांत करायचा प्रयत्न करू नका. आज मला बोलायचं आहे ना, मला बोलू दे. पप्पा, तुमचा प्रॉब्लेम काय? मी जेव्हा जेव्हा घरी येते, घरात पाऊल टाकता क्षणी तुमचा एकच प्रश्न असतो, कधी निघणार, कधी परत जाणार. काय पप्पा, तुमच्या भीतीमुळे ह्या सुद्धा तेच तेच प्रश्न विचारत असतात मला. तुम्ही सगळ्यांनी ठरवलंय का मला ह्या घरात राहू द्यायचं नाही म्हणून? पप्पा, हे माझं घर नाहीये का? या घरावर माझा हक्क नाहीये का? माझी इच्छा झाली माझ्या घरात, माझ्या गावात राहण्याची, तर एवढं काय चुकलं? मला 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 खरंच कारणच कळत नाहीये. म्हणजे हे माझं घर नाहीये का? सुमन, समजून सांग तिला. मला बोलायला लावू नको, आता सगळंच सांगून टाकीन मी तिला. बोला ना. बाद झालं. हा, उगाच शब्दाला शब्द वाढवू नका. वैद्य, तू पण आता नको बोलू काय. ए पुरी, नाव काय तुझं? किमया. हिची बॅग भरायची आणि लगेच घेऊन जायचे तिला. लगेच निघायचं. चल, एक